सेल्सिअस तापलेली आहे। महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, चिखलदरा या हिल स्टेशनमध्ये पर्यटक उकाड्यानं हैराण झाले। तोरळमाळ, इगतपुरीमध्ये पारा 39 सेल्सिअसची नोंद झाली आहे, तर लोणावळ्यामध्ये तापमान 38 आहे। राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढलेलं आहे। राज्यामध्ये सोमवारी सोलापूरमध्ये सर्वात जास्त 42.2 सेल्सिअस तापमान नोंदवलंय। 7 एप्रिल रोजी सोलापूरमध्ये 42 सेल्सिअस तापमान नोंदवलंय। त्यानंतर सोमवारी त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे। सोलापूरकरांच्या अंगाची लाही होती आहे। पुण्यात पुढील 6 दिवस तापमानाचा पारा 40 सेल्सिअस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे। सध्याच्या सरासरीपेक्षा तापमान 1 ते 2 सेल्सिअस डिग्रीने वाढणार आहे। पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाचा चटका आणि उकाडा सहन करावा लागेल। मराठवाड्यामध्ये तापमानातील चढउतार सुरूच राहणार आहे, तर दुपारी उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडा मात्र कायम आहे। सायंकाळपर्यंत काही भागात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होत आहे। मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे, विजांसह तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। मुंबईमधील कमाल तापमान 37 सेल्सिअसच्या पुढे जाणार आहे, त्यामुळे उन्हाची काहिली वाढण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे। त्यातच दमट आणि उष्णतेमध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे उन्हाचा ताप आणखी वाढणार आहे। शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये पुढील 2 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान 40 सेल्सिअसपेक्षा जास्त आहे। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्यानं वाढ होते आणि यामध्ये परभणीमध्ये मात्र तापमान मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे।